नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भारतीय काँग्रेस पक्षाने युती करत निवडणूक लढवली, ज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळाला असून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं 25 जागेवर विजय मिळवत आपले नगरसेवक निवडून आणले, तर भारतीय काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभाचं आयोजन आज अक्षदा मंगल कार्यालयात करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, काँग्रेस पक्षाचे सचिन नाईक, माजी आमदार सुरेश देशमुख, सिद्धार्थ हत्ती-अंबिरे, डॉक्टर विवेक नावंदर, अरविंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सय्यद कादर, नवनिर्वाचित नगरसेवक भगवान वाघमारे, माजू लाला, अतुल तात्या सरवदे, गंगाप्रसाद आणेराव, अंबिका डहाळे, रविराज देशमुख यांच्यासह शिवसेना, उभाटा व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज संपन्न झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी भाजपवर टीका करत म्हणाले की परभणी महानगरपालिकेवर आम्ही क्रांतीची मशाल पेटवली आहे. परभणीतून बदलाचे राजकारण येथील जनतेने दाखवून दिले. यावेळी नवनिर्वाचित विजयी उमेदवार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणीची जनता ही स्वाभिमानी आहे आणि या स्वाभिमानी जनतेनं हे सगळं नाकारत एक क्रांतीची मशाल आपण इथं पेटवलेली आहे. निश्चित याचा बदल राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या स्तरावर सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे बरं, हे खऱ्या अर्थानं बदलाची चळवळ आहे. चळवळीचा विचार खूप छोटा असतो, पण ती चळवळ वाढत राहते. म्हणून परभणीतून सुरू झालेली चळवळ निश्चित राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा हे बदलाचा विचार घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.